ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ द्वितीयो अध्याय. श्लोक 5. अर्जुन उवाच. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुभिक्षपह्यलोके. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुभिक्षपह्यलोके. हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुज्य भोगान् रुधिरप्रदिग्धान्. हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुज्य भोगान् रुधिरप्रदिग्धान्. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुभिक्षपह्यलोके. हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुज्य भोगान् रुधिरप्रदिग्धान्. अर्थ: महात्मासम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत, तर जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. तात्पर्य: धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु नित्यकर्म करण्यात गुंतला आहे व जो विवेकशून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच हरकत नाही. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. वास्तविकपणे केवळ आर्थिक सहाय्यतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते. या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती. पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की ते सर्वजण त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या लुटीचा भोग घेण्यासारखेच आहे.